अरे यमकी, अरे घरी पाहुणे आली, आईस तू झाक मारते आहे. ती मारू दे रे हाक. त्या पाहुण्यासनी बघूनच घरातनं पळ काढलोय पाठच्या दारात. त्या आईला घरी गेलो तर ही मेली पाहुणी डोका खात राहतील, नुसती इज्जत काढीत राहतील. ह फॉर्म भर, त फॉर्म भर, इकडं कामात जा, तिकडं कामात जा, मजुरी जातो सांगितला तरी पण इज्जत काढतील. हे पाहुणी गेल्यावर घरी जाऊस हवाय. याय आज मी दुपारी घरी जेव्हा येत ना वाडीत एकाकडे जेवलो. ते मी काही दुकानावर जाण्यातलो नाही, पाहुण्यासनी मटण बिटाणा नाही, घरातला हायता घाल. अरे यमकी, तू इथं काय करतं? घरी बघ पाहुण्यांची पोरगी आलाय भारी. अरे त्या पोरीचा आग घाल निसती. अरे मेल्या घरी गेलो ना तर त्या पोरीच्या समोर माझी पण इज्जत काढतील. एक तर मी बेरोजगार, तेच काय सांगू, काम नाही करीत, अशी इम्प्रेस होईल ती. चायची तलप आली आहे पण हे पाहुणी मेली ठाण मांडून बसली. जायचा मेली जो नाव काढीत नाही. अरे आमच्या घरातली पाहुणी गेलीत काय जरा बघ ना. नाही ठेव. अरे 3 वाजलं तरी मेली कशी नाही गेली? जेवण काय डाराडूर झोपलीत उतानी पडलीत काय रावणासारखी? घरी जाण्यात आज काय गत्यंतर नाही आहे. इथं देवलाच पासर घेऊ सवी. अरे यमकी, इकडे काय करतं? आणि कधी नाही त्या कचरा काय काढतस तू? अरे काय सांगू तू बाबा, ह्या दिवसभर आज देवळात मुक्काम ठोकून ही मेली घरात पाहुणी येऊन राहिलीत ना. अरे ताच सांगाय मी तुझा आलोय. घरी आज पाहुणी वस्ती करणार आहेत आणि घरच्यांनी तू तुडच्या जाया बोलवलेला आहे. त्याला हे मरण काढणार पाहुण्यात रात्रभर. माझा हे तुडशा मेल्यास मासं खायचं, पाक टाकायचं मेल्यासनी. बरोबर मीच कोणाकडे तर जाऊन राहतो वस्ती, दुसऱ्याकडे झोपतो जाऊन कोणाची पडवीत. बरोबर